नमस्कार मंडळी, डे 7 ऑफ 30 डेज ब्लॉगिंग चॅलेंजमध्ये तुमचं सगळ्यांचं एकदा स्वागत करते. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं रात्री की आम्ही चिप्सची तयारी करत होतो. तेच सकाळी आज पटकन शिजवून वाळत घातले. त्यानंतर आज दुपारच्या जेवणाला सँडविचचा प्रोग्राम होता आणि आमच्यामध्ये बिलकुल पेशन्स नाही. थोडेसे चिप्स हडकले की मग आम्ही ते घरी आणून तळून बघितले. खूप छान झाले होते आणि संध्याकाळच्या वेळेपर्यंत चिप्स वाळून खूप छान झाले होते. नंतर ते सगळे जमा करून घरी आणले. आजचा पूर्ण दिवस कामातच गेला. तर मग दक्षूला घेऊन मी बाहेर फेरफटका मारण्यासाठी आले होते आणि सोबत आमच्या इथल्या आजीबाई पण आल्या होत्या. मग आम्ही उसाचा रस घेतला आणि मग घरी आलो. घरी आल्याच्या नंतर दक्षूची संध्याकाळचं थोडा वेळ खेळणं चालू होतं. ते थोडा वेळ खेळला आणि घरी आल्याच्या नंतर दक्षूने देवपूजा केली. आज गुरुवार होता, तर त्यांनी महाराजांची आरती केली आणि संध्याकाळची दिवाबत्ती आवरून घेतली. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण होती आणि गुरुवार होता, त्यामुळं काहीतरी चांगलं आणि गोडधोडाचं करावं म्हणून स्वयंपाक करायला घेतला. आज पुरी आणि दम आलू म्हणजे बटाट्याची भाजी केली होती आणि सोबत श्रीखंड असा जेवणाचा बेत होता आज आमचा. त्यानंतर स्वयंपाक पटकन आवरून महाराजांना नैवेद्य दाखवून मग आम्ही बाहेर गेलो होतो. तिथे आज शिवजयंतीमुळं चौकात कार्यक्रम लागलेला होता. खूप छान त्यांनी सजावट केलेली होती. तिथं थोडा वेळ गेलो. त्यानंतर शिवस्मारकाला गेलो. शिवस्मारकाला खूप मोठी भव्य स्क्रीन लावलेली होती. माझ्या दक्षूला गाणे म्हणलं की डान्स करायला खूप आवडतं. त्याने तिथं खूप एन्जॉय केला. तुम्ही शिवजयंती कशी साजरी केली ते सुद्धा कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या दक्षूचा डान्स परफॉर्मन्स असा काहीसा चालू होता. त्याने आज खूप एन्जॉय केलं तिथं. त्यानंतर घरी आलो. जेवणाची वेळ झाली होती. मग जेवण केलं. मस्त बटाट्याची भाजी, चपाती आणि श्रीखंड जेवायला घेतलं. व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.